प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. And all the God's people say Amen. And all the God people says Amen. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे Amen. आज आपण पुन्हा एकदा स्तुती आणि आराधना करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत. त्याआधी आपण आपल्या प्रभू परमेश्वराने शिकवलेली प्रार्थना एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आपल्या मरिया मातेकडे आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. स्तुती आणि आराधना करण्याआधी आपण आपल्या विद्यार्थ्याचे आभार मानूया आणि आपले अंतःकरण आपण शुद्ध करूया. आपले डोळे बंद करूया. आपण जिथे कुठे असू त्या जागेवर आपण डोळे बंद करूया. आता आपले अंतःकरण शुद्ध करूया. येशूच्या अतिमौल्यवान रक्ताद्वारे आपण संरक्षण मागूया. हे प्रभू येशू, तुझे अतिमौल्यवान रक्त आम्ही आमच्या डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत शिंपडतो. त्यापासून आम्हाला पूर्णपणे तुझे संरक्षण दे. आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या अपराधांचे कलंक पुसून टाक. आमच्यामध्ये निर्मळ स्वच्छ अंतःकरण निर्माण कर. सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी, इतरांना मदत करण्यासाठी तू आम्हाला चांगली बुद्धी दे. ज्यांनी आज आम्हाला दुखविले असेल आणि ज्यांना आम्ही आज दुखवले असू, आम्हाला क्षमा करण्यासाठी तू नम्रता दे. आपल्या पापांची आठवण करूया. प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. स्तोत्र संहिता 19 मध्ये म्हटले आहे, परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वत्व न्याय्य आहेत. होय माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर आपल्याला आनंदित राहण्यासाठी आपल्याला नियम दिलेले आहेत, आपल्याला विधी दिलेले आहेत, आणि त्यांनी आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत. आणि त्यांनी म्हटले आहे, परमेश्वराचे वचन म्हणते, जो माझ्या आज्ञा पाळतो मी त्यांच्याच बरोबर राहतो. होय माझ्या भाविकांनो,
आपल्या आनंदित राहण्यासाठी ज्या परमेश्वराने आपल्याला हे सगळे नियम दिलेले आहेत ते आपल्या परमेश्वराला जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचे गौरव करूया, त्याला स्तुती देऊया. थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस, ग्लोरी लॉर्ड जीसस, थँक्यू थँक्यू जीसस, थँक्यू यीशु स्वर्गात सिंहासनावर नामचा राज आहे. ग्लोरी ग्लोरी लॉर्ड जीसस. धन्यवाद प्रभू. थँक्यू लॉर्ड. जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा, नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. चंगा हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. ओ पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. सत्य का यीशु, जीवन का यीशु सदा विजय देता है. आओ हम मिलकर होशाना गाकर सबको बताएंगे. ओ सत्य का यीशु, जीवन का यीशु सदा विजय देता है. आओ हम मिलकर होशाना गाकर सबको बताएंगे. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. प्रभु यीशु मसीह में सदा. प्रभु यीशु मसीह में सदा. लॉर्ड जीसस क्राइस्ट महापरमेश्वर से राजा प्रभु प्रभु गुलाबी उत्सव में धन्यवाद देते हैं. ग्लोरी लॉर्ड जीसस. ओरी अंदर बशी के बेरे 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 शिया बरा 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 सकता रहा. यीशु में यीशु में यीशु में होशाना लॉर्ड जीसस. ग्लोरी लॉर्ड जीसस. थैंक यू लॉर्ड जीसस. प्रेज जीसस.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम God is good. प्रेज द लॉर्ड Praise the Lord. प्रेज द लॉर्ड Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पौलाचे थेसलोनिकरास दुसरे पत्र यामध्ये म्हटले आहे, बंधुजन हो, प्रभूच्या प्रियजनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकार स्थिती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पावित्र्य करण्यात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. त्यात त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे. होय माझ्या प्रिय भाविकांनो, आपण नेहमी प्रभूची उपकार स्तुती केली पाहिजे. देव आपल्यावर खूप प्रेम करतो, तो आपले तारण करतो, तो आपल्याला सत्य मार्गावर चालवायला शिकवतो. त्याने म्हटले आहे, त्याचे वचन आहे, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. होय माझ्या प्रिय भाविकांनो, त्या येशूने जो राजांचा राजा आहे त्याने आपल्याला सत्य वचनावर चालायला शिकवलेले आहे. अशा या प्रभूला जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याला गौरव देऊया, त्याची स्तुती करूया.
जीसस महान परमेश्वर राजांचा राजा प्रभूंचा प्रभू तो आमच्या राजांचा राजा तुला आम्ही उत्साह देऊन धन्यवाद देतो प्रभू येशू आमच्या जीवनात महत् कृत्य करणारा परमेश्वर तू सिंहासनावर बसलेला आमचा राजा आहे तुला आम्ही उत्साह देऊन धन्यवाद देतो ग्लोरी गॉड जीसस प्रेज यू ओरी अंदर राबा शिकते बेरे 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 येशूवे 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 धन्यवाद प्रभू येशू महिमा प्रभू येशू थँक यू लॉर्ड प्रेज ग्लोरीफाय लॉर्ड आपण परमेश्वराला स्तुतीचा आणि गौरवाचा यज्ञ दिला आहे. आता हीच ती वेळ आहे त्याच्या आपण अगदी जवळ जाऊया. त्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येण्यास आमंत्रित करूया. ये पवित्र आत्म्या आणि तुझ्या प्रेमाच्या ज्वालेने श्रद्धावंतांची हृदय प्रज्वलित कर. हे स्वर्गीय राजा सांत्वन करत्या आमच्या आत्म्या सत्याच्या आत्म्या सर्वत्र हजर असलेल्या सर्व वस्तूंना पूर्ण करणाऱ्या आत्म्या सर्व चांगुलपणाच्या खजिना सर्व जीवनाचा उगम असलेल्या ये पवित्र आत्म्या ये आमच्या सर्वांवरती वस्ती कर. तू जो सर्व चांगला आहेस तू आम्हाला शुद्ध कर. ये पवित्र आत्म्या ये आमचे तारण कर. अन्य भाषेत आपण पवित्र आत्म्याला आमंत्रित करूया. ओय या रशके केरे 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 उंगा या रशके अंधारा या रशिया ओरी अबा शिकते बेरे बेरे या शिकिया अंधारा जीसस तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीशा झुकाऊं। तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीशा झुकाऊं। तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे मिलती है शक्ति। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। जग में न कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
स्वागत है, तू मुझ में छा जा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा, पवित्र आत्मा। हे पवित्र आत्मा तुझ सामर्थ्य और ये रे मेरे 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 शियर अंदर रबा शिकते मेरे और ये अंदर रबे शियर मेरे 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 यीशु 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 और ये अंदर रबा सकता बरा शिकते मेरे और ये रबा सरंदे बे शिकते मेरे शियरा। Thank you Jesus, thank you Holy Spirit. आपण पवित्र आत्म्याची आराधना करूया. तू आम्हाला कधीही सोडून जाऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तू सदा आम्हाबरोबर राहा. सर्वांवर प्रेम करण्यासाठी तू आम्हाला प्रेमाचे दान दे. हे पवित्र आत्म्या, आम्हाला सदैव आनंदी ठेव. सर्वांशी शांतीने वागून शांततामय जीवन जगण्यासाठी तू आम्हाला शांतीचे दान दे. जीवनातील सर्व प्रकारची दुःखे सहन करण्यासाठी तू आम्हाला सहनशीलता दे. या जगात जीवन जगत असताना वाईट मार्गाने आम्ही जाऊ नये म्हणून आमच्या इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी तू आम्हाला मदत कर. हे पवित्र आत्म्या, तू तुझ्या दानांनी आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. आपण शुद्ध अंतःकरणाने पवित्र आत्म्याची आराधना करूया. आपण अन्य भाषेत आपण सर्वजण पवित्र आत्म्याची आराधना करूया. तुझे आराधना प्रभु ईश्वर पावन ईश्वर तेरे स्तुति हो महिमा गान हो तेरी प्रशंसा हो पिता परमेश्वर सुत प्रभु ईश्वर पावन तेरी स्तुति हो महिमा गान हो तेरी प्रशंसा हो आराधना आराधना आराधना
जीवन दाता तू मेरी चट्टान है, तू मेरा बल है, तू मेरी ढाल है, जीने का आधार है। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आणि आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटांवर आणि चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ ते काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता टाइमच्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अंतोनीच्या जीवनात घडलेली घटना. एक दिवस त्यांची प्रार्थना आटोपल्यानंतर ते आपल्या रूम मध्ये निघून गेले आणि त्याच वेळेला दुसरा एक ब्रदर त्यांच्या त्या चॅपलमध्ये गेला. त्या ब्रदरांनी ती सेमिनरी सोडण्याचा विचार केलेला आणि म्हणूनच आता चॅपलमध्ये जावं, परमेश्वराकडे प्रार्थना करावी, पुढचा मार्ग कशा प्रकारे करावा त्या संदर्भात परमेश्वराचं थोडंसं ऐकावं, ह्या हेतूने तो त्या चॅपलमध्ये गेला. पण त्याच्या मनामध्ये एक दुष्ट सैतानी असा विचार आला की त्या चॅपलमध्ये संत अंतोनीचं एक सुंदर असं प्रार्थना पुस्तक होतं. ह्या माणसाने विचार केला की आता आपण सेमिनरी सोडून जातच आहोत तर हे पुस्तक सोबत घेऊन जावं. म्हणून त्याने ताबडतोब ते पुस्तक आपल्या बॅगमध्ये घेतलं आणि मागचा पुढचा विचार न करता तो मुलगा त्या सेमिनरीतून बाहेर पडला. प्रार्थनेची वेळ झाली तसे संत अंतोनी आपल्या प्रार्थनागृहात गेले आणि त्या ठिकाणी बघतो तर आपलं पुस्तक दिसत नाही. त्यांना खूप वाईट वाटलं, जणू काही आपलं अगदी प्रिय जीवलग एकुलतं एक बाळ हरवावं तशा प्रकारे त्यांची गत झाली. आणि त्या पार्श्वभूमीवरती ते प्रार्थना करू लागले आणि परमेश्वराला सांगू लागले, जर एखाद्या व्यक्तीला खरोखरच ह्या प्रार्थना पुस्तकाची गरज असेल तर त्याला ते पुस्तक घेऊन जाऊ दे. परंतु मला खूप त्या प्रार्थना पुस्तकाची गरज आहे. त्या प्रार्थना पुस्तकामध्ये मी माझी काही टिपणं काढलेली आहेत, मी माझ्या काही नोट्स केलेल्या आहेत, मला हे प्रार्थना पुस्तक मिळालं तर खूप बरं होईल. त्यांची ही प्रार्थना संपते न संपते तोच तो ब्रदर नेमका त्या ठिकाणी अवतरला. आणि त्या ब्रदरांना बघितल्यानंतर संत अंतोनीच्या अंतःकरणामध्ये प्रचंड आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. विशेष करून त्याच्या हातामध्ये त्याने ते पुस्तक बघितलं आणि एखादं बाळ सापडावं अशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती विसळू लागला. आणि त्याने ताबडतोब ते पुस्तक त्याच्या हातातून घेतलं आणि सांगितलं, हे माझं पुस्तक आहे, मला हे पुस्तक फार आवडते आहे, पण तुला गरज आहे का? ओशाळलेला तो ब्रदर
ताबडतोब संत अंतोनीच्या पाया पडला आणि त्याने सांगितलं, गुरुवर्य मला क्षमा करा. मी खरोखरच ह्या घरातून निघून जात असताना हे पुस्तक चोरून जात होतो, पण रस्त्यात कुठेतरी मला स्पर्श झाला. परमेश्वर मला कुठेतरी सांगत होता की तुझ्यापेक्षा त्यांना ह्या पुस्तकाची गरज आहे, ते त्यांचं महत्वाचं पुस्तक आहे, कृपया ते पुस्तक परत नेऊन ठेव. संत अंतोनीच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. त्यांनी ह्या मुलाला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, वत्सा भिवू नकोस. परमेश्वराने मला देखील तशाच प्रकारे स्पर्श केलेला, म्हणून माझी देखील एक तयारी होती, जर तुला त्या पुस्तकाची गरज असेल तर ते पुस्तक तू घेऊन टाक. तो क्षण त्याच्यासाठी एवढ्या परिवर्तनाचा होता की त्या दिवशी त्याने ठरवलं की अशा प्रकारचे धर्मगुरू ज्या ख्रिस्त सभेमध्ये आणि धर्मसंस्थेमध्ये असतात तिथे मला फादर व्हायला आवडेल. म्हणून त्या दिवशी संत अंतोनीचं नुसतं हरवलेलं पुस्तकच सापडलं नाही, तर तो माणूस देखील परत सापडला. तो पुन्हा एकदा त्या सेमिनरीमध्ये जॉईन झाला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता ही संपूर्ण घटना कशासाठी सांगितलेली आहे की जेव्हा माणूस परमेश्वराचं असं प्रेम अनुभवत असतो तेव्हाच तो इतरांवरती चांगल्या प्रकारे प्रेम करू शकतो. प्रेमाचा अनुभव घेण्यासाठीच परमेश्वराने माणसाला निर्माण केलेला आहे. दॅट वी आर क्रिएटेड in order to know God, in order to love God, in order to serve God, असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. की आपली निर्मिती कशासाठी झालेली आहे की परमेश्वराची ओळख करून घ्यायची, त्याच्यावरती प्रेम करायचं आणि त्याची सेवा करायची. ह्या प्रायश्चित्त काळातील सोमवारमध्ये आपण एक विषय घेतलेला आहे की ख्रिस्ती नातेसंबंधांचे 5 पैलू. की बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये मोठ्या अडचणी किंवा समस्या कशामुळे निर्माण होत असतात, आपली जी नातेसंबंध असतात त्या नातेसंबंधामध्ये कुठेतरी बिघाड झालेला असतो आणि म्हणूनच आपण जीवनामध्ये खूप दुःख अनुभवत असतो. जर तुम्ही तुमच्या अंतःकरणात डोकावून पाहिलं तर 50, 60 ते 70% पाप ही आपल्या नातेसंबंधाशी संबंधित असतात. आणि म्हणूनच हे नातेसंबंध कसे निकोप बनता येतील, कसे निरागयमय बनवता येतील, त्यासाठी आपण 5 सोमवार चिंतन करणार आहोत. आणि त्या 5 सोमवारी आपण 5 पैलू घेतलेले आहेत. आजचा पैलू आहे प्रीती. पुढच्या सोमवारी आपण विचार करणार आहोत क्षमा. त्याही नंतरच्या सोमवारी आपण विचार करणार आहोत शुद्धता. त्याही नंतरच्या सोमवारी की तो पवित्र आठवड्यामधील सोमवार असणार आहे म्हणून त्याग. आणि त्यानंतरचा जो सोमवार असणार आहे तो आपल्या पुनरुत्थान काळातील पहिला सोमवार असणार आहे म्हणून त्या दिवशी आनंद. म्हणजे आपल्या नातेसंबंधामध्ये हे सगळे 5 पैलू कशा प्रकारे आपण जोपासायचे, आपली नातेसंबंध कशी मजबूत करायचे, त्याच्यासाठी आपण चिंतन मनन करणार आहोत. तर आजचा पैलू आहे प्रीती. की सगळी नाती ही प्रेमावरती आधारित असतात, परंतु परमेश्वर ज्या वेळेला माणसाशी नातं प्रस्थापित करत असतो तेव्हा तो ज्या प्रेमाचा विचार करत असतो त्या प्रेमासाठी ग्रीक भाषेमध्ये संपूर्णतः आगळा वेगळा असा एक शब्द आहे आणि तो शब्द आहे आगापे. प्रेज द लॉर्ड. 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 आगापे म्हणजे मरेपर्यंतचं प्रेम. आगापे म्हणजे शेवटपर्यंत केलेलं प्रेम. आगापे म्हणजे अमर्याद अशा प्रकारचं प्रेम. अशा प्रकारचं प्रेम परमेश्वर माणसावरती करत असतो. म्हणूनच ह्या प्रेमाची 7 गुण वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक गुण वैशिष्ट्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला पैलू आहे की परमेश्वरामध्ये मुळावलेलं असं हे प्रेम असतं. हे प्रेम माणसांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येत नाही, ते साक्षात परमेश्वरामधून आपल्याला अनुभवायचं असतं आणि त्याच्यासाठीच आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं असतं. त्याच्याशी एक प्रकारचा नातेसंबंध प्रस्थापित करायचा असतो. त्यासाठी आपल्याला ह्या प्रायश्चित्त काळामध्ये मार्ग सुचवण्यात आलेला आहे प्रार्थनेचा, की त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण परमेश्वराशी असलेलं आपलं नातं जे आहे ते भक्कम करत राहायचं. जर ते नातं बिघडलेलं असेल तर त्याच्यासाठी पश्चाताप करायचा, प्रायश्चित्त घ्यायचं, परमेश्वराशी समेट करायचं. आपली वस्त्रे नव्हे तर आपली हृदय फाडा, परमेश्वराकडे वळा. अशा प्रकारे योएल संदेशाने पहिल्याच दिवशी आपल्याला पाचारण केलेलं आहे. संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 वचन 12 मध्ये सांगितलेलं आहे
की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, अशी माझी तुम्हाला आज्ञा आहे. म्हणजे परमेश्वर जसं आपल्यावरती प्रेम करत असतो तसं प्रेम आता आपल्याला इतरांवरती करायचं आहे. त्याच्यासाठीच आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. आणि ख्रिस्ती धर्म प्रवेश साक्रामेंतामध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्याला ह्या प्रेमाचा अनुभव दिला जातो. बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण देवाचे लेकरू बनतो, देवाला बाप ह्या नावाने हाक मारायला सुरुवात करतो, एक नातं तिकडे प्रस्थापित होतं. प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंताद्वारे आपण येशूच्या शरीराचे अवयव बनत असतो आणि त्या ठिकाणी द्राक्षवेल आणि फाटे ह्यांच्यामधला जो नातेसंबंध असतो तो नातेसंबंध प्रस्थापित केला जातो. आणि दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करू लागतो आणि आपण पवित्र आत्म्याचे मंदिर बनतो. पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेली फळं आणि त्याने दिलेली दानं ह्यांचा वापर करून हे प्रेम इतरांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. म्हणून अशा प्रकारे सर्वप्रथम देवाच्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा, त्यासाठी प्रार्थनेमध्ये एकांतामध्ये वेळ घालवायची. तो देवाच्या प्रेमाचा अनुभव ज्या लोकांनी घेतलेला आहे तेच लोक इतरांपर्यंत ते प्रेम पोहोचवू शकतात. संत पीटर ज्युलियन एमाड ह्यांनी अतिपवित्र साक्रामेंताच्या संस्थेची स्थापना केली आणि त्या ठिकाणी त्यांनी किती एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे. ते म्हणतात की सूर्याच्या प्रकाशात आपल्या कातडीखाली डी जीवनसत्व तयार होत असतं. अतिपवित्र साक्रामेंताच्या उपस्थितीत कृपा नावाचं जीवनसत्व तयार होत असतं. म्हणजे माणूस कृपेच्या अवस्थेमध्ये येत असतो, ती कृपा घेऊन आपल्या घरी जात असतो आणि त्या कृपेमध्ये तो वाढत राहतो, तो जीवन जगत राहतो. म्हणून वारंवार अतिपवित्र साक्रामेंत स्वीकारणं, कम्युनियन स्वीकारणं, आपला पाप निवेदन साक्रामेंत स्वीकारणं, त्याद्वारे परमेश्वराशी असलेला आपला नातेसंबंध मजबूत करायचा, त्याचं प्रेम अनुभवायचं आणि ते प्रेम इतरांपर्यंत पोहोचवायचं. संत बर्नड ह्यांनी सांगितलं की सुरुवातीला माणूस देवाकडून फक्त मागत राहतो, कालांतराने त्याला कळत असतं की हा देव दानशूर आहे. मग तो दानशूर म्हणून त्याच्यावरती प्रेम करायला लागतो. त्या देवावरील प्रेमाखातर आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करायला लागतो. मग मात्र अशी एक अवस्था येते की ज्या अवस्थेमध्ये सगळं काही तो परमेश्वरावरील प्रेमापोटी करत असतो. आणि प्रीती आगापे ह्या शब्दाचा अर्थ नेमका तोच आहे, सगळं काही प्रेमापोटी. म्हणून संत अगस्तीन काय म्हणतात बघा, प्रेम करा आणि वाटेल ते करा. ह्याचा अर्थ काय आहे की जर प्रेम हा तुमचा हेतू असेल तर तुमच्या हातून पाप घडूच शकत नाही. खरं प्रेम माणसाला पापाच्या दिशेने नेऊ शकत नाही. म्हणून हा पहिला पैलू परमेश्वरात मुळावलेलं प्रेम. दुसरा पैलू आहे निस्वार्थी प्रेम. आत्ताच आपण वाचन ऐकलं की त्या वाचनात आपल्याला सांगितलेलं आहे, जे तुमच्यावरती प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचं प्रतिफळ ते काय. जकातदारही तसेच करतात ना. आता जकातदार अचानक कुठून आणले प्रभू येशू ख्रिस्ताने. जकातदाराचं काम काय होतं, त्यांनी जाऊन जकात गोळा करायची, ठरलेली रक्कम गोळा करायची. ती रक्कम त्यांनी गोळा केलेली आहे ती घेऊन मग त्या मोठ्या अधिकाऱ्यांकडे भरणा करायची आणि त्यापोटी आपल्या सर्व नागरिकांना असलेले त्यांचे हक्क वगैरे व्यवस्थित देत राहायचं. म्हणजे ही झाली सौदेबाजी. प्रेम ही सौदेबाजी नाही. दुर्दैवाने आज समाजामध्ये अशा प्रकारची सौदेबाजी चाललेली आहे. आज नाती होत असतात, सोयरिकी होत असतात. काय घडत असतं बघा. जरी सरळ सरळ त्याला आपण हुंडा हे नाव देत नसलो तरी देखील किती देवाणघेवाण करायची, कोणकोणते किती कार्यक्रम करायचे, कसे करायचे, कसा खर्च करायचा, तुमच्याकडे काय आहे, आमच्याकडे काय आहे, तुमची पायरी कोणती आहे, आमची पायरी कोणती आहे, ह्याला आपण निस्वार्थी प्रेम म्हणू शकत नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आता निस्वार्थी प्रेमासाठी पाचारण करत आहे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू ठेवायचा नाही आणि अशा प्रकारचं प्रेम करायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी एक दाखला सांगितलेला आहे की संध्याकाळची जेवणावळ जेव्हा तुम्ही द्याल त्या वेळेला तुम्ही जे तुमची परतफेड करू शकतील अशांना बोलावू नका, तर जे परतफेड करू शकणार नाहीत अशा लोकांचा तुम्ही विचार करा. किती लोक अशा प्रकारचा विचार करत असतात. आता समाजामध्ये हळूहळू ती संवेदना जागृत होत आहे. कोरोनाच्या काळामध्ये त्याला आपल्याला थोडंसं त्याचं दर्शन घडलं की बऱ्याच लोकांना मदत केली गेली. अन्नाच्या रूपाने, पैशाच्या रूपाने, वस्तूंच्या रूपाने मदत केली गेली, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता.
कारण त्यांची तशी ऐपतच नाही, परिस्थितीच नाही. अशा प्रकारे माणूस ज्यावेळेला प्रेम करत असतो तेव्हा ते निस्वार्थी स्वरूपाचं प्रेम असतं. जॉन पॉवेल यांनी अनकंडिशनल लव्ह नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी त्या प्रेमाचे 2 रूप सांगितलेली आहेत, गिफ्ट लव्ह आणि नीड लव्ह. गिफ्ट लव्ह म्हटल्यानंतर दुसऱ्याला माझ्या प्रेमाची गरज आहे म्हणून मी त्याच्यावरती प्रेम करतो किंवा करते. म्हणजे आई आपल्या बाळावरती प्रेम करत असतं, बाळाला खूप गरज असते त्यावेळेला, किंवा पती पत्नीवरती प्रेम करत असतो, खूप तिला गरज आहे किंवा त्याला गरज आहे म्हणून ते एकमेकांवरती प्रेम करत असतात. त्याला आपण गिफ्ट लव्ह म्हणत असतो. पण नीड लव्ह म्हटल्यानंतर मला प्रेमाची गरज आहे म्हणून मी दुसऱ्यांवरती प्रेम करतो. म्हणजे तिथे थोडासा स्वार्थी हेतू आलेला आहे. येशू सांगत आहे की तुम्ही निस्वार्थीपणे दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करायचं आहे. तिसरा पैलू आहे शत्रूंवरील प्रेम. त्याच आपल्या उतार्यात आत्ता आपण जे वाचलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे की तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि मग त्याच्यासाठी उदाहरण कोणाचं देण्यात आलेलं आहे? साक्षात आपल्या स्वर्गीय पित्याचं, की तो स्वर्गीय पिता चांगल्यांवर आणि वाईटांवर आपला सूर्य उगवतो, नीतिमानांवर आणि अनीतिमानावर आपला पाऊस पाडतो. म्हणून आपल्या शत्रूंवर प्रीती करा असं सांगितलेलं आहे. ह्या परिच्छेदाचा अगोदरचा जो परिच्छेद आहे मत्तई अध्याय 5 वचन 38 ते 42, त्या एका परिच्छेदामध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे की जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्या पुढे दुसरा गाल कर. आता आपण थोडासा तो प्रयोग करून बघणार आहोत. इथे मेलरॉय आहेत का बरं? मेलरॉय जरा पुढे या, इथे असे उभे राहा. आता समजा मला ह्या मेलरॉयच्या उजव्या गालावरती मारायचं आहे तर मी अशा प्रकारे मारू शकत नाही. हा त्याचा डावा गाल झालेला आहे. मला मारायचं आहे त्याच्या उजव्या गालावर, म्हणजे मी मारताना माझ्या हाताचा मागचा भाग त्याला मारणार. यहुद्यांमध्ये मागच्या भागाने मारायचं एखाद्याला म्हणजे शत्रुत्व पत्करायचं. येशू काय सांगत आहे? जो शत्रुत्वाची भावना घेऊन येतो त्याच्या पुढे तू आता मित्रत्वाची भावना करायची आहे. म्हणजे जो तुझ्या उजव्या गालावर मारतो तो शत्रुत्वाची भावना व्यक्त करत असतो, परंतु तू जर डावा गाल पुढे केला तर तुला सरळ हाताने मारेल, म्हणजे तू मित्रत्वाच्या भावनेसाठी तयार असशील. म्हणजे तुम्ही विचार करा, शत्रूंवर प्रेम करण्यासाठी येशूने दिलेला हा सुंदर आणि छोटा असा नमुना आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. ह्यामध्ये काय नक्की घडत असतं बघा. शत्रूंवर जर आपण प्रेम न करता इतर काही गोष्टी करण्याचा जर विचार केला तर नक्की काय घडत राहतं? माणूस पहिल्या प्रथम असुरक्षित बनतो. त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपली जी बॉडी असते ती बॉडी इमर्जन्सी डिक्लेअर करत असते. इमर्जन्सी डिक्लेअर कशी करते? आपलं रक्त तापतं, आपला घसा कोरडा पडतो, आपल्या हाताच्या मुठी वळतात, आपलं हृदय थोडंसं धडधडतं, संपूर्ण शरीर इमर्जन्सी डिक्लेअर करत असतं. मग ही करत असताना सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. शत्रूंवर प्रेम करायचं आहे, पहिल्या प्रथम ती इमर्जन्सी जाणून घ्या, ती इमर्जन्सी सेटल करा. आपोआपच शांत मनाने तुम्ही त्या व्यक्तीला सामोरे जाऊ शकणार आहात. आणि म्हणूनच असुरक्षितपणाची भावना आपणच निर्माण केलेली असते, आपणच शत्रुत्व पत्करलेलं असतं. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीने शत्रुत्व पत्करलेलं असेल. बऱ्याच वेळा आम्हाला अशा प्रकारे सांगण्यात येत असतं, फादर मी त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे, फादर मी त्या व्यक्तीला प्रेम देऊ इच्छित आहे, पण ती व्यक्ती तयार नाही. अस्वस्थ कोण आहे, तुम्ही की ते? तुम्ही जर चांगल्या गोष्टीसाठी अस्वस्थ असाल तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यासाठी आपलं कौतुक केलेलं आहे. नीतिमत्तेसाठी ज्यांचा छळ होतो आहे ते धन्य, कारण त्यांचं प्रतिफळ स्वर्गात आहे. प्रेज द लॉर्ड. तर नीतिमत्वासाठी आपण छळ सहन करत आहोत तर तिथे अस्वस्थता निर्माण होत नाही. मात्र पलीकडची व्यक्ती नक्कीच अस्वस्थ असण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती मग डावपेच आखण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच प्रेम आणि प्रार्थना ह्याच्या माध्यमातून आपण शत्रूंवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करू शकतो. संत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्यावरतीच गोळ्या झाडणाऱ्या महम्मद अली आक्का नावाच्या माथे फिरोची तुरुंगात जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, मी तुला क्षमा केलेली आहे. शत्रूवरील प्रेमाचं हे जिते जागते प्रतीक.
चौथा पैलू आहे बिनशर्त आणि अमर्याद असं प्रेम. रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 6 ते 8 ह्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण दुर्बळ असताना प्रभू येशू ख्रिस्त पापी जणांसाठी मरण पावला. नीतिमानासाठी कोणी मरण पावू शकतं, परंतु पापी असून सुद्धा आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. हे बिनशर्त अनकंडिशनल आणि अनलिमिटेड लव्ह ह्याचं हे प्रतीक आहे. कोणी पात्र आहे किंवा नाही ह्याचा माणूस विचार करत नाही, तर आपण प्रेम करू शकतो किंवा नाही ह्याचा विचार माणूस करत असतो. अलेक्झांडर द ग्रेट यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल की एक दिवस संध्याकाळी महाराज आणि त्यांचा सेक्रेटरी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले आणि बाजूला त्यांना एक भिकारी दिसला. अलेक्झांडर द ग्रेट ह्याने आपल्या सेक्रेटरीला सांगितलं की त्याला 4 सोन्याची नाणी देऊन टाक. आणि सेक्रेटरी सांगतो 4 सोन्याची नाणी, त्याची एवढी ऐपत आहे का, पात्रता आहे का, मी त्याला 4 तांब्याची नाणी फेकून देतो. तर त्यावेळेला अलेक्झांडर द ग्रेट ह्याने किती सुंदर वाक्य म्हटलं बघा, 4 सोन्याची नाणी स्वीकारण्याची त्याची पात्रता नसेल, पण 4 सोन्याची नाणी देण्याची माझी पात्रता आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला बिनशर्त प्रेम करत असतो तेव्हा कोण किती पात्र आहे ह्याचा विचार करत नाही, तर मी ते प्रेम करू शकतो की नाही त्याचा मी विचार करतो. जी व्यक्ती बिनशर्त अमर्याद अशा प्रकारचा प्रेम करू शकत नाही ती व्यक्ती दुबळी असते. जिच्यावर केलं जात नाही ती व्यक्ती नव्हे, हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला येशूचं प्रेम, देवाचं प्रेम, पवित्र मर्यादेच्या पदराखालील प्रेम ह्याचा अर्थ सहज समजू शकतो. हे खरं बिनशर्त किंवा अमर्याद असं प्रेम आहे. किंवा 5वा पैलू आहे बहुरंगी प्रेम, आणि ह्याविषयी आपण अगोदर कधीतरी बोललेलोच आहोत. करिंथीकरास पहिलं पत्र अध्याय 13 वचन 1 ते 13 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे प्रीती सहनशील आहे, प्रीती चिडत नाही, प्रीती फुगत नाही, हेवा करत नाही, गैरशिस्त वागत नाही, अशा प्रकारचं सर्व सांगितलेलं आहे. हे परमेश्वराचं प्रेम बहुरंगी असतं की ते एकाच विशिष्ट पद्धतीनेच व्यक्त होतं असं नाही. कृतीने व्यक्त होतं, नजरेने व्यक्त होत असतं, स्पर्शाने व्यक्त होत असतं, एखाद्या भेटवस्तूने व्यक्त होत असतो, एखाद्या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केलं जात असतो, चांगल्या शब्दाने व्यक्त केलं जात असतं. असं परमेश्वराचं प्रेम वेगवेगळ्या सद्गुणांच्या माध्यमातून ठिबकणारं असं हे प्रेम आहे. 6वा पैलू आहे त्यागावर उभारलेलं प्रेम. खरं प्रेम जे असतं ते भोगावर आधारलेलं नसतं, ते त्यागावर आधारलेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, एकुलता एक पुत्र द्यावा, अशा प्रकारच्या त्यागावरती उभारलेलं ते प्रेम आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त नंतर सांगत आहे आपल्या मित्राकरता आपला प्राण द्यावा, ह्यापेक्षा दुसरी कोणतीही प्रीती मोठी नाही. भोगावरती आधारलेलं जे प्रेम असतं ते क्षणभंगूर असतं. भोगाची भावना नष्ट झाली की ते प्रेम सुद्धा नष्ट होत असतो. मग तो भोग कोणत्याही प्रकारचा असो, शारीरिक स्वरूपाचा असतो, भावनिक स्वरूपाचा असतो, किंवा एखाद्या पदाचा मान सन्मानाचा असो, तेवढ्या पुरताच ते प्रेम राहत असतं. पण खरं प्रेम त्यागावरती आधारलेलं असतं आणि त्या त्यागामध्ये देखील एक आनंद असतो. रात्रभर आपल्या रडणाऱ्या बाळाची काळजी घेणारी आई सकाळी कधी कुरकुर करत नाही, आणि जरी तिने तसं काही बोलून दाखवलं, ह्याने माझी अख्खी रात्र फुकट घालवली, तरी तिच्या सुरामध्ये कौतुक मिश्रित अशा प्रकारचं रसायन असतं. म्हणजे चेहऱ्यावरती हास्य असतं, ते सांगताना देखील तिला कडवटपणा वाटत नाही. त्या त्यागामध्ये देखील प्रेम दडलेलं असतं, आनंद दडलेला असतो. आणि शेवटचा मुद्दा की सर्वांग परिपूर्ण असं हे प्रेम. जे प्रेम आगापे प्रेम असं आपण बोलत आहोत, ते प्रेम असं हे सर्वांग परिपूर्ण प्रेम असतं. आणि ह्या सर्वांग परिपूर्ण प्रेमाची काही वैशिष्ट्ये संत पौलने रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 9 पासून दिलेले आहेत की प्रीतीमध्ये ढोंग नसावे, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा, दुसऱ्यांना आदराने आपणापेक्षा थोर माना, आस्थेविषयी मंद असू नका,
आशेने हर्षित व्हा, पवित्र जनाच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यामध्ये तत्पर असा. आणि त्यापुढे जाऊन ते म्हणतात, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, छाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. आणि अशा प्रकारे संपूर्ण तो परिच्छेद जो आहे तो तुम्ही बारकाईने वाचून बघा. सर्वांग परिपूर्ण प्रेम, ह्याचा अर्थ काय आहे? एखादा मधाचा पोळा असतो आणि त्याच्यामधून रात्रंदिवस मध ठिपकत राहतो, तसा प्रेमळ माणूस असतो. त्या प्रेमळ माणसाच्या चेहऱ्यावर, त्याच्या शब्दांवर, त्याच्या कृतीमध्ये नुसतं प्रेमाचाच साक्षात्कार माणसाला होत असतो. सहज तुम्ही विचार करा मदर तेरेसा ह्यांचा. 24 तास प्रेमाने ओथंबलेली ही व्यक्ती, कधीच चेहऱ्यावरती तक्रारीचा सूर नाही, कुरबूर नाही, त्रासिक असा भाव नाही, तर सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी चेहऱ्यावरती सतत प्रेम, करुणा आणि आनंद ह्याचं जाळं पसरलेलं. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये असं सर्वांग परिपूर्ण प्रेम घेऊन आपली जी नाती आहेत ती नाती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. 3 प्रश्न मी आपल्या चिंतनासाठी आता ठेवत आहे की माझ्या नातेसंबंधामध्ये मला आगापे प्रेमाचा अनुभव स्वतः आलेला आहे का? तो देवाच्या प्रेमाचा आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रेमाचा. किंवा ह्या आगापी प्रेमाची ही जी सगळी 7 वैशिष्ट्ये आपण बघितली, त्यातील कोणती वैशिष्ट्ये माझ्या जीवनात दिसून येतात आणि कोणती वैशिष्ट्ये आता दिसून यायला हवी असं मला वाटते. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की आत्ता मला इतरांना आगापे प्रेम कशा प्रकारे देता येईल. जेव्हा आपण अशा प्रकारे आगापे प्रेम इतरांना देत राहू, त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमेश्वराचं प्रेम ह्या जगात पसरत राहील. तशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. God is good. All the time. And all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अमर्याद प्रेमाचा सागर, ज्याच्यामधून जीवनाची व प्रेमाचा सराव वाहतो तो प्रभू भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहे. ती नम्र अंतकरणाने, आदराने आपण त्याला नमन करूया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हाच प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने तुम्हा आम्हासाठी ते क्रूसावरील मरण सोसले, ज्याने आपल्या प्रेमापोटी स्वर्गातील त्याच्या जागेचा त्याग केला. मानव होऊन त्याने दुःख सहन केले, फक्त आणि फक्त आपल्या प्रेमापोटी. त्याने आपल्या जीवाचा त्याग केला आपल्या पाप हरण करण्यासाठी. हाच प्रभू सुप्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. खरोखर त्याचं प्रेम किती अगाध आहे, त्याचं प्रेम किती मोठं आहे. हे जीवन जगत असताना कधी कधी आपल्याला त्याच्या प्रेमाचा विसर पडतो. खरोखर देव प्रेम आहे, म्हणून त्याने जेव्हा त्याच्या प्रतिकृतीप्रमाणे आपल्याला बनवलं तेव्हा त्याचं जे वैशिष्ट्य होतं प्रेमाचं, ते वैशिष्ट्य त्याने आपल्याला देखील दिलं. जसं त्याने आपल्यावर प्रेम केलं तसं इतरांवर प्रेम करण्यासाठी त्याने आपल्याला बनवलं. खरोखर त्याचं प्रेम महान आहे, त्याचं प्रेम निस्वार्थी आहे.
त्याच्या प्रेमात कोणताही स्वार्थ नाही. होय प्रभू येशू. त्याचं प्रेम बिनशर्त आहे. येस लॉर्ड जीसस. त्याच्या खरोखर त्याचं प्रेम बिनशर्त आहे. त्याच्या प्रेमात कोणतीही अट नाही की तू माझ्या मुला माझ्या मुली तू माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी हे कर, मग मी तुझ्यावर इतकं प्रेम करीन. येस लॉर्ड. का परमेश्वर वचनामध्ये म्हणत आहे की मी नीतिमानावर व अनितिमानावर सारखाच सूर्य उगवतो. येस लॉर्ड जीसस. नीतिमान व अनितिमानावर सारखाच पाऊस पाडतो. जीसस. म्हणून त्याने त्याच्या प्रेमामध्ये कधीच स्वार्थ ठेवला नाही. होय प्रभू येशू. मानव म्हणून आपण आडभीत आणली, आपण स्वार्थ ठेवला. येस लॉर्ड जीसस. देवा तू मला हे दे तर मी तुझ्यावर प्रेम करीन. देवा माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुझ्यावर प्रेम करीन. माझ्या हा गरजा पूर्ण कर, मी तुझ्यावर प्रेम करीन. होय प्रभू येशू. आपलं प्रेम स्वार्थी होतं. जीसस. परंतु आपल्या गरजा इच्छेपेक्षा देवाचं प्रेम मोठं होतं. त्यामुळे त्याने कुठलाही आपला मानवी स्वार्थ पाहिला नाही. येस लॉर्ड जीसस. त्याने आपल्यावर निस्वार्थी प्रेम आणि प्रेमच केलं. येस माय लॉर्ड. खरोखर त्याचं प्रेम अगदी बहुरंगी, बहुडंगी, विविधांगी प्रेम असं होतं. येस लॉर्ड. फक्त मानवाद्वारे नाही तर निसर्गाद्वारे, सर्व चराचराच्या प्रत्येक गोष्टीद्वारे त्याने आपल्यावर प्रेम केलं. होय माझ्या येशू. हा जीवनाचा श्वास मोफत असा त्याने आपल्याला दिला, येस लॉर्ड. ज्याच्यामुळे आपण जगू. त्याने आपल्याला नातेसंबंध दिले. होय माझ्या येशू. नातेसंबंधाद्वारे त्याने त्याचं प्रेम आपल्यावर व्यक्त केलं. येस लॉर्ड जीसस. त्याने आपल्यासाठी अनेक त्याग केले. आपल्यासाठी अनेक संदेश त्याने दिले. येस माय लॉर्ड. अनेक प्रेषित त्याने दिले. होय प्रभू येशू. अनेक संत त्याने दिले. होय माझ्या येशू. इतकं प्रेम त्याने आपल्यावर केलं. थँक यू लॉर्ड. क्रूसावर विस्तारलेले त्याचे हात जर आपण त्याच्या नजरेने पाहिले तर ते खिळलेले हात, त्याची व्याप्ती जितकी मोठी आहे तितकीच व्याप्ती त्याच्या प्रेमाची मोठी आहे. येस लॉर्ड जीसस. कारण प्रभूच्या प्रेमाला कोणतीही सीमा नाही, कोणतीही मर्यादा नाही, कोणतीही उंची नाही, कोणती खोली नाही. होय प्रभू. त्याचं प्रेम अगाध आहे. येस लॉर्ड. खरोखर त्याचं प्रेम अगापे प्रेम आहे, अमर्याद प्रेम आहे. येस लॉर्ड जीसस. कोणत्याही मापदंडात त्याचं प्रेम मोजू शकत नाही. खरोखर त्याचं इतकं निस्सीम प्रेम आपल्यावर आहे की त्याने वेळोवेळी आपल्या गरजा पुरविल्या, येस लॉर्ड जीसस. वेळोवेळी आपल्या इच्छा पूर्ण केल्या. थँक यू लॉर्ड जीसस. मानव म्हणून आपल्या दुर्बलतेने आपण त्याच्या प्रेमाला पारखे झालो. येस लॉर्ड. विसरलो आपण विसरलो आपण त्याच्या प्रेमाला. जीसस. विसरलो आपण त्या आपल्या निर्मात्याला. येस माय लॉर्ड जीसस. क्षणभर शांत होऊया, आठवूया त्या प्रत्येक क्षणाला, ज्या क्षणाद्वारे प्रभूने त्याचं प्रेम आपल्यावर व्यक्त केलेलं आहे. होय माझ्या येशू. मग ते प्रेम आपल्या ह्या जगामध्ये येण्याचं असो, ते प्रेम प्रत्येक दिवस त्याने आपले केलेली वाढीमधलं असो, ते प्रेम आपल्या जन्मदात्या आईद्वारे आपल्यावर केलेलं असो, येस माय लॉर्ड जीसस. ते प्रेम कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या बापाद्वारे आपल्याला केलेलं असो, जीसस. ते प्रेम आपल्या विविध नात्यांद्वारे त्याने आपल्यावर केलेलं असो, होय प्रभू येशू. ते प्रेम आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने आपल्यावर केलेलं असो. येस लॉर्ड जीसस. आज आठवूया ते सर्व प्रेम जीसस. जे ह्या जगात आल्यापासून तर आजच्या दिवसापर्यंत त्याने आपल्यावर केलेलं आहे. येस लॉर्ड. त्या प्रेमाबद्दल अगदी अंतकरणातून प्रभूला सांगूया, थँक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. महिमा आहे.
तू आमच्यावर केलेल्या निस्वार्थी निस्सीम अमर्यादित प्रेमाबद्दल या क्षणाला मी तुला धन्यवाद देतो प्रभू, कारण तुझ्या प्रेमाला कसलीही तोड नाही, तुझ्या प्रेमाला कसलीही जोड नाही, तुझ्या प्रेमाला कसलीही उपमा देऊ शकत नाही, कारण तुझं प्रेम सर्व गोष्टीहून मोठा आहे प्रभू. तुझं प्रेम आमच्या सर्व अडचणीहून मोठा आहे प्रभू. तुझं प्रेम आमच्या सर्व गरजांपेक्षा मोठा आहे प्रभू, सर्व संकटांपेक्षा मोठा आहे प्रभू परमेश्वरा. तुझं प्रेम सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे प्रभू परमेश्वरा. हे संपूर्ण बायबल जे तू आमच्यासाठी लिहिलेलं आहे जणू काही एक प्रेम पत्र आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रेमाचं सर्व काही पुरावे प्रभू परमेश्वर तू आमच्यासाठी यामध्ये साठवून ठेवलेलं आहे प्रभू परमेश्वरा. खरोखर प्रभू परमेश्वर यशायाच्या पुस्तकामध्ये तू म्हटलेलं आहे प्रभू परमेश्वरा, एक वेळ आई आपल्या पोटच्या पोराला विसरेल पण मी तुला विसरणार नाही, कारण मी तुला आपल्या तळ हातावर करून ठेवलेलं आहे प्रभू परमेश्वर. खरोखर तुझं प्रेम महान आहे प्रभू परमेश्वरा. त्या तुझ्या प्रेमाला या क्षणाला आम्ही आठवत आहोत प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रेमाबद्दल या क्षणाला अन्य भाषेमध्ये प्रभू परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो. होली या रबांदरी या रबांदरी या रबांदरी या रा, होली या रखांदरी या रा रा बांदरी या रा रा रा, या ला 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 बांदरी या रा रा रा, कशी या रबांदरी या रा रा रा, होली या रबांदरी या रा 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 रा, शिया रबांदरी या रा 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 रा, होली या रबांदरी या रा 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 रा, होली या रबांदरी या रा रा रा, चमत्कार करणारा परमेश्वर. येशू 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 येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. व प्रभू परमेश्वरा तू आमच्यावर इतकं प्रेम करत असेल, जर तू आम्हाला अनुकूल असशील तर आम्हाला प्रतिकूल कोण असणार आहे प्रभू परमेश्वर. कारण प्रभू परमेश्वर यशया 59 अध्याय 59 वचन 1 मध्ये म्हटलेलं आहे की उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झालेला नाही. जर प्रभू परमेश्वर तो आमच्यावर इतकं प्रेम करतो तर आमच्या कधीच आमच्या गरजा आमच्या अडचणी प्रभू परमेश्वर आमच्या गाराणी यामध्ये तू कधीच कानाडोळा करणार नाही प्रभू परमेश्वरा. म्हणून या क्षणाला आम्ही आमचे सर्व प्रश्न तुझ्या समोर ठेवत आहोत, आमच्या सर्व यातना आम्ही तुझ्या समोर मांडत आहोत, सर्व दुःख कष्ट हाल अपेष्टा आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. आम्ही भोगत असलेले प्रत्येक दुःख आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. प्रभू परमेश्वर हा जो काही काळ चाललेला आहे, चढ उताराचा काळ चाललेला आहे प्रभू, सर्व काही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. आमच्या कुटुंबाला प्रत्येक समस्या आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. या काळामध्ये आम्ही झेललेलं प्रत्येक संकट आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. आमच्या कुटुंबातील प्रत्येक आजारी व्यक्ती आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला प्रार्थना करायला सांगितलेली आहे त्या प्रत्येक व्यक्ती या क्षणाला आम्ही स्मरत आहोत प्रभू परमेश्वरा. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत प्रभू. हॉस्पिटलमध्ये प्रभू परमेश्वर उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाला आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू आमचे आर्थिक प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. आमच्या तरुण तरुणींचे प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. विवाहित झालेले दाम्पत्यांचे प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत. मुलाबाळांची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्याचे प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत. योग्य साथीदार मिळवणाऱ्या योग्य साथीदारच्या शोधात असलेल्या प्रत्येक तरुण तरुणीचे प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. करिअरच्या अडचणीत सापडलेल्या तरुण तरुणींचे प्रश्न आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. आमचे सर्व वैयक्तिक हेतू आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू तू प्रेमाचा अगाध सागर आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या प्रेमापोटी आमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा तू पूर्ण करणार आहेस प्रभू परमेश्वर. आमचा विश्वास आहे आम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रेमापोटी प्रभू परमेश्वर आमचे सर्व हिशोब तुझ्या चरणाशी ठेवत आहोत. एक विश्वासाने प्रभू तू हे सर्व पूर्ण करणार आहे प्रभू परमेश्वरा. सर्व हेतू आम्ही तुझ्या समोर ठेवत असताना प्रभू असून एकदा अन्य भाषेमध्ये प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्याकडे येत आहोत, तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. होली या रबांदारी
शियर बंदरिया रा 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 होलियर बंदरिया रा 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 शियर बंदरिया रा 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 होलियर बंदरिया रा 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 यीशु 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 लॉर्ड यीशु लॉर्ड यीशु लॉर्ड सुप्रेमाचा सागर दयाशील परमेश्वर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा आपल्यावर अगापे अमार्याद आणि निस्सीम प्रेम करणारा प्रभू त्याचा आशीर्वाद आपण घेऊया. स्वर्गीय आनंद हा प्रभु येशू रे दिला अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरी जीवा किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभु येशू रे दिला अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरी जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा पापाच्या दरी तुरी वर आणिले मला हो हो किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभु येशू ने दिला अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरी जीवा किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभु येशू ने दिला अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरी जीवा किती आनंद हा